नमस्कार मित्रांनो, होम वर्कआउट चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण कार्डिओ एक्सरसाइज करणार आहोत. तर प्रथम आपण वॉर्मअप करायचं आहे. तर सुरुवात करूया. पहिला मान फिरवायची आहे. दहा वेळा झाल्यानंतर ना परत अपोजिट फिरवायचं. तुम्ही हा व्हिडिओ बघत बघत करू शकता. शोल्डर फिरवायचे आहेत, म्हणजे खांदे मागून पुढे, पुढून मागे. आता हात घेतल्यानंतर ना साईड फिरवायचा आहे. पायामध्ये 1 ते 2 फूटचं अंतर ठेवायचं आहे. हात तुमच्या खांद्याच्या रेंजला आणि साईड मारायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला हात गोल गोल फिरवायचा आहे, पुढून मागे. 10 ते 20 वेळा झाल्यानंतर ना आपण हे अपोजिट फिरवायचं आहे. त्याच्यानंतर पुन्हा साईड मारायचं आहे. हात तुमचे खांद्याच्या रेंजला, परत खाली वाकायचं आहे. अंतर तेवढंच. साईड उजवा हात डाव्या पायाला टच, डावा हात उजव्या पायाला टच. 20चं काउंटिंग करायचं आहे. वीस झाल्यानंतर कंबर फिरवायची आहे, डावीकडून उजवीकडे. ते झाल्यानंतर ना उजवीकडून डावीकडे. हे आपलं सध्या आता वॉर्मअप सुरू आहे. वर्कआउटच्या आधी करायचं एक्सरसाइज. ओके, तर पायानं टच करायचं हातांना. हे तुम्ही 20चा सेट करायचं आहे. हे करत असताना थोडेसे हात ताठ ठेवा आणि शक्यतो शूजला टच करण्याचा प्रयत्न करा. सुरुवातीला होईल नाही होईल, पण प्रयत्न करायचा. आता हे झाल्यानंतर थोडं 10 ते 20 सेकंड रन करायचं आहे. एकदम स्लो करायचं आहे, घाई करायची नाही आहे करत असताना. पुन्हा एकदा राऊंड रिपीट करायचा आहे. हा सेट 20चा असेल. हे करत असताना पायांना, पाठीला, हातांना, थोडंसं खांद्याला पण ताण येतो. पुन्हा शोल्डर फिरवायचे आहेत. शोल्डर झाल्यानंतर ना मनगट थोडंसं फिरवायचे आहेत. हाताचे मनगट मागून पुढे, पुढून मागे. हे साधारणतः 10 ते 20 वेळा तुम्ही करू शकता. पुन्हा हात जो आहे ताठ केल्यानंतर ना उजवा हात उजव्या पायाला, डावा हात डाव्या पायाला. असं हे तुम्हाला 20चा सेट करायचा आहे. आणि कुठेही पाय बेंड करायचं नाही किंवा वाकवायचा नाही आहे. पाठीला प्रॉपर ताण आला पाहिजे हे करत असताना. थोडं प्रेशर फील करा हे करत असताना. ताण येतो का प्रॉपर पाठीला हे चेक करत राहा मध्ये मध्ये. गुडघे बेंड करू नका, जेणेकरून तुम्हाला ताण व्यवस्थित येईल आणि आखडलेलं कुठं असेल बॉडी तर ती व्यवस्थित होईल. पुन्हा रनिंग करायचं आहे 10 सेकंड. पुन्हा थोडंसं वॉक करायचं आहे. पुन्हा सुरुवात करायची आहे. डावा हात डाव्या पायाला, उजवा हात उजव्या पायाला. थोडं हे करत असताना तुम्हाला थकवा येईल किंवा दम लागेल. दम लागलं तर थोडं थांबायचं आहे. तसं काय वाटलं तर व्हिडिओमध्ये पॉज करा आणि पुन्हा सुरुवात करा.
हे वर्कआउट करताना तुम्हाला काय सजेशन द्यायचं असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये तुम्ही देऊ शकता. याच्यामध्ये आणखीन तुम्हाला काय हवं असेल एक्स्ट्रा अतिरिक्त वर्कआउट म्हणजे अजून ह्याच्यामध्ये व्यायाम ॲड करावा असं काय वाटत असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये कमेंट बॉक्समध्ये करा, मी ते ॲड करेन. हे झाल्यानंतर पुन्हा आपल्याला रनिंग करायचं आहे. आता पुन्हा खाली वाकायचं आहे. पूर्ण पाय ताठ ठेवायचे आहेत, हात वर वर खाली. हा राऊंड साधारणतः तुमच्या गरजेनुसार करू शकतात 10 ते 20चा. हे करत असताना थोडं चक्करसारखं वाटलं किंवा काय वाटलं तर लगेच थांबायचं आहे मध्ये. खूप लोकांना सवय नसते व्यायाम करण्याची, त्याच्यामुळे चक्कर येण्याचे चान्सेस असतात. वर खाली करत असं काय वाटलं लगेच थांबा, थोडा ब्रेक घ्या, व्हिडिओ पॉज करू शकता आणि पुन्हा सुरुवात करू शकता. वर्कआउट संपलं की थोडं आधीमध्ये वॉक करा. तुम्हाला काय असं पाणीच प्यायचं असेल तर तुम्ही पाणीही पिऊ शकता याच्यामध्ये. आता आपण नवीन एक्सरसाइज सुरू करणार आहे. थोडंसं वॉकिंग करायचं आहे. ऑलमोस्ट बॉडी आता आपला गरम झालेला आहे वर्कआउट करण्यासाठी. पुन्हा एकदा सेट मारायचा आहे. सोबत शक्यतो इलेक्ट्रॉल पावडर किंवा लिंबू पाणी सोबत ठेवा आणि आधीमध्ये पिझ्झा हे करत असताना. तुम्हाला आणखीन काय आयडियाज आल्या वर्कआउटमध्ये आम्हाला ही व्हिडिओमध्ये पाहिजे तर तुम्ही मला तसं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे नवीन व्हिडिओ तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. पुन्हा रन करायचं आहे. झाल्यानंतर ना थोडं वॉक पण करू शकता, याच्यामध्ये रन पण करू शकता तुम्हाला तर दम लागत असेल तर. पायामध्ये अंतर घ्यायचं आहे, हात खांद्याच्या रेंजला. आता गुडघे बेंड करायचे आहेत, साईड मारायचं आहे. आता हा राऊंड आहे, हा 20चा मारायचा आहे. हे करत असताना पाठीचा कणा थोडा ताठ ठेवायचा आणि साईड मारायचा आहे. त्याच्यामध्ये गुडघ्यावर येत असेल किंवा पाठीवर येत असेल लगेच थांबायचं आहे. पोझिशन एकदा चेक करा स्वतःची आणि पुन्हा सुरुवात करू शकता. 20चा राऊंड कंप्लीट झाला की थोडं वॉक करायचं आहे. पुन्हा थोडं रन करायचं. रन झालं की थोडं वॉक करू शकता तुम्ही. पायामध्ये अंतर घ्यायचं आहे. पुन्हा साईड हात खांद्याच्या रेंजला. 1 2 गुडघे बेंड करायचे आहे. 3 4 5 6 7 8 9 10 असं तुम्ही स्वतःही काउंटिंग करू शकता स्वतःचं. हे मी काही स्टेप्स 10च्या आहेत, काही स्टेप 20च्या आहेत. एक सेट झाला की पुन्हा वॉक करायचं आहे. पुन्हा थोडं रन करायचं. थोडं वॉक करायचं. पुन्हा थोडं अप डाऊन्स मारायचे आहेत. स्लोली एक्सरसाइज, थोडं हलका व्यायाम. 1 2 असं तुम्ही पायामध्ये अंतर घेऊन करायचं आहे तुम्हाला.
एकदा पहिला स्टेप्स बघून घ्या आणि मग पुन्हा सुरुवात करा. हे साधारणतः मी 20चा सेट मारलेला आहे. तुम्हाला दम लागत असेल तर तुम्ही 10चा मारू शकता. थोडं हे करत असताना तुम्हाला दम लागेल. आडवरी दम लागलं तर तुम्ही स्टॉप घ्या आणि थोड्या वेळाने पुन्हा सुरुवात करा. 30 सेकंद किंवा 1 मिनिटाच्या ब्रेक नंतर आणि झालं की लगेच वॉक करा. पायामध्ये अंतर घ्यायचं आहे. हात घट्ट पकडायचे, आडत करायचे, हातांची स्क्वॉट्स मारायचे आहेत. पाठीच्या कानात ताठ, गुडघ्यांपासून वरचा भाग बेंड करायचा आहे. गुडघे शक्यतो लक्षात ठेवायचं, शूजच्या पुढे येता कामा नये. आणि हे करत असताना तुम्हाला जर काही गुडघ्यावरती ताण किंवा पाठीवरती ताण आला तर लगेच थांबायचं आहे आणि पायाची पोझिशन आणि पाठीच्या कानात ताण आहे की चेक करायचं आणि पुन्हा सुरुवात करायची आहे. कुठल्याही जॉईंटवरती ताण येईल किंवा दुखावेल असं कोणतंही वर्कआउट करू नका. माझंसं नाही, कुठलंही वर्कआउट करू नका. स्लो मारा. एखादी दुसरी स्टेप कमी झाली तरी चालेल, पण प्रॉपर शिकून घ्या. ह्या गोष्टी पण खूप महत्त्वाचे. मी व्हिडिओ शूट करत असताना काय बोलत होतो त्याच्यामध्ये दिसतंय. रनिंग करायचं आहे. आता माझे पाय तर थोडेसे वाकडे पडलेले आहेत, पण तुम्ही रनिंग करताना थोडं व्यवस्थित करा. कारण शूट सुरू असताना कॅमेरा 5 मिनिटांना ऑटोमॅटिक ऑफ होतो, त्याच्यामध्ये लक्षात येत नाही की एक्झॅक्ट मी काय करतो. म्हणून तुम्ही व्यवस्थित करा. थोडं वॉक करायचं. व्हिडिओ आवडला तर नक्की तुमच्या मित्रपरिवारांना सगळ्यांना शेअर करा. आणि अजून मी नवीन व्हिडिओ शेअर करणार आहे ह्या चॅनलवरती. हातात पायांना टच करायचं आहे. उजव्या हाताला डावा पाय, डावा पायाला उजवा हात टच करायचा. आता हा सेट तुम्ही 10चा 20चा किंवा व्हिडिओ पॉज करून 40 किंवा 60चा मारू शकता. हे करत असताना माझी लेस पण मध्ये सुटलेली होती. थोडं वॉक करायचा. हे झालं की पायामध्ये पुन्हा अंतर. स्क्वॉट मारायचे आहेत. 1 2 तुम्ही असं काउंट करू शकता. 3 4 5 6 7 8 9 10 11 असं तुम्ही काउंटिंग करू शकता. किंवा हे व्हिडिओ पॉज करून तुम्ही 20 40 किंवा 10चे 2 सेट, 20चे 2 ते 3 सेट हे तुम्ही करू शकता. तर तुम्हाला आणखीन एक्स्ट्रा म्हणजे जादा व्यायाम करायचा असेल तर. ज्यांना थाईज किंवा आपण मराठीमध्ये मांड्या म्हणतो, ज्यांना थाईज कमी करायचा आहे तिने हे एक्सरसाइज प्रॉपर करू शकता. पूर्ण हातामध्ये अंतर घ्यायचं आहे. पुन्हा टच करायचं आहे. थोडा हलका व्यायाम, एक हेवी व्यायाम, एक हलका व्यायाम. उजव्या हाताने डाव्या हाताला टच, डाव्या हाताने उजव्या हाताला टच.
मध्ये मध्ये वॉक करायचं आहे. आता पुन्हा पायामध्ये डिस्टन्स घ्यायचा आहे. फ्रंट बॅक जंप मारायचे आहे. हात ताट पुढे मागे. आता हा सेट तुम्ही 20चा 40चा किंवा 60चाही मारू शकता. आता ह्याचं बेनिफिट असं आहे की हे पोटाचा पण व्यायाम होतो ह्याच्यामध्ये थोडाफार आणि पायांचाही होतो. आणि हात बाजूला हात टाईट ठेवल्यामुळं थोडं बॉडीला पण चांगला याचे रिझल्ट्स भेटतात. म्हणजे शरीराला याचे चांगले रिझल्ट्स भेटतात. पुन्हा एक सेट मारायचा आहे. पाय पुढे मागे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. एखादी एक्सरसाइज झाली की थोडं वॉक करायचा. म्हणजे तेवढंच तुम्हाला वेळ मिळतो. मध्ये मध्ये पाणी पियचा. लिंबू पाणी किंवा इलेक्ट्रॉल पावडर. पुन्हा हात बाजूला घ्या. जम्पिंग जॅक्स करायचे आहेत. फक्त हात नाही हलवायचे. ह्याच्यामुळे पोटाचा एक्सरसाइज खूप होतो. ज्यांना पोट कमी करायचं आहे किंवा जास्त बाहेर आलेलं आहे त्यांच्यासाठी हे एक्सरसाइज आहे. आता हा सेट तुम्ही 20चा 40चा किंवा 60चा एक मारू शकता. व्हिडिओमध्ये पॉज करून तुम्ही डायरेक्ट 100चा जरी मारला तरीही चालतं तुम्हाला, जर रिझल्ट्स लवकर पाहिजे असतील तर. पुन्हा मारायचं आहे वॉक झाल्यानंतर ना. आता हे मी जे केले ते काही सेट 10चे आहेत, काही सेट 20चे आहेत. पण लगेच आता मारायचा दुसरा सेट. फ्रंट बॅक थोडंसं हेवी एक्सरसाइज. मध्ये मध्ये दम लागल तर तुम्ही थांबवू शकता. व्हिडिओ पॉज करा आणि मी पुन्हा सुरुवात करू शकता. हा व्हिडिओ कसा वाटला आपला अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये देऊ शकता तुम्ही. पुन्हा हे करायचं आहे. हात वर टच करायचे आहेत. गुडघ्यामध्ये बेंड व्हायचं आहे. आता हे थाईजचं आणि हातांचं एक्सरसाइज आहे. हे साधारणतः तुम्ही 20चा 40चा 60चा सेट करू शकता. 1 सेट 2 सेट 3 सेट. मी आता एक सेटच दाखवलेले आहेत. साधारणतः हा 23 ते 24 मिनिटाचा व्हिडिओ आहे. तुम्हाला आणखीन हवा असेल तर व्हिडिओ पॉज करून तुम्ही हा सेट वाढवू शकता. मध्ये मध्ये वॉक करत राहा एखादा सेट झाला की. आता गुडघ्यांना टच करायचं आहे. सिंपल एक्सरसाइज. थोडं हेवी, थोडं सिंपल, थोडं हलके फुलके एक्सरसाइज. पोटाला जोरात टॅप बसतोय ना, शक्यतो गुडघे जे आहेत ते तुमच्या छातीपर्यंत आणण्याचा प्रयत्न करायचा आहे. पुन्हा गुडघे बेंड, हात वर टच. व्हिडिओ पाहून तुम्ही एक्सरसाइज करू शकता. फक्त एकच काळजी घ्या, हे करत असताना गुडघ्यांवरती खांद्यांवरती प्रेशर येणार नाही किंवा पाठीला प्रेशर येणार नाही, अशी तुम्ही व्यायाम करू शकता. आता हा व्हिडिओ बघून करा. वाटलं तुम्हाला गुडघ्यांवर येते तर थांबा आणि पुन्हा सुरुवात करा. काय चुकते बघा स्वतःचं आणि पुन्हा सुरुवात करा. व्हिडिओ पॉज करून तुम्ही हा सेट 20चा 40चा 60चा 100चाही मारू शकता. सिंपल एक्सरसाइज आहे. घरी तुम्ही रोज करू शकता. वर्कआउट झाल्यानं मात्र आहारांमध्ये तुम्ही प्रोटीन, अंडी, पनीर, टोफू असे विविध प्रकार, स्प्राउट्स याच्यामध्ये ज्याच्यातून तुम्हाला भरपूर प्रमाणात प्रोटीन मिळतील असं तुम्हाला इंटेक करायचं आहे. पुन्हा टच करायचं आहे.
आता हा मी 20-20चा सेट केलेला आहे. तुम्ही ह्याचे व्हेरिएशन करू शकता 3 वेळा 4 वेळा. एक सेट झाला की थोडं वॉक करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला दुसरं व्यायाम करण्यासाठी पुन्हा ऊर्जा मिळेल. आता जंपिंग जॅक्स मारायचे आहेत. फुल्ली हात वर खाली. आता इथं मी 20चा सेट मारलेला आहे. तुम्ही याच्यामध्ये पुन्हा हे व्हेरिएशन करू शकता 20चा 40चा 60चा 80चा 100चा हे करू शकता. हे मारल्यानंतर पुन्हा तुम्ही वॉकिंग करायचं आहे. थोडं थोडं चाला, रेस्ट घ्या, पुन्हा करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. तसं काय जास्त दम लागला तर असं थोडा वेळ वाकू शकता तुम्ही. पायामध्ये अंतर घ्यायचं आहे. थोडंसं साईड मारायचं आहे. पुन्हा गुडघा बेंड, एका पायाला ताट, एक पाय बेंड, एक पाय ताट, एक पाय बेंड, हात खांद्याच्या रेंजला. आता हा सेट तुम्ही 20चा 40चा 60चा व्हिडिओ पॉज करून मारू शकता जर तुम्हाला 1 तास वर्कआउट करायचा असेल तर. थोडंसं साईड स्ट्रेचिंग करायचं आहे. आता सगळं झाल्यानंतर ना साईड कमरेला थोडा ताण, हात कमरेवरती. पायामध्ये अंतर घ्यायचं आहे 2 फूट ते 2.5 फूट. हातांच्या कोपरला पकडायचं, थोडंसं टर्न, लेफ्ट साईड राईट साईड. हातांना थोडंसं पिळायचं आहे, बोटांना. मानेला थोडंसं ताण. व्हिडिओ तुम्हाला हा कसा वाटला वर्कआउटचा नक्की कळवा मला, आणि कमेंट बॉक्समध्ये आपले अभिप्राय नक्की द्या. थोडेसे कान खाली टच. थँक्यू सो मच. व्हिडिओ कसा वाटला, काय वाटला आम्हाला नक्की कळवा. आपले अभिप्राय आमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. आपले कमेंट, आपले सजेशन खूप महत्त्वाचे आहेत. व्हिडिओ बघत तुम्ही स्ट्रेचिंग पण करायचं आहे. थोडंसं खाली वाकून शूजना पकडू शकता आणि पाठीला थोडासा ताण. थोडं पाठीवरती हात ठेवून, कमरेवरती हात ठेवून पाठीमागे हे करू शकता. थँक्यू सो मच. बाय बाय. गुड डे.